यावेळी मुगाला एवढ्या लवकर मोड आले की जर अजून 2 दिवस हे मूग ठेवले असते ना तर माझ्या घरात मुगाचं झाडच तयार झालं असतं. म्हणून आज या मुगाचा नाश्ता बनवायला घेतला. मोड आलेले मूग मिक्सरच्या भांड्यात घालून घेतले. त्याच्यामध्ये 1 वाटी रवा, अर्धी वाटी दही, मिरची घालून मीठ चवीनुसार घालून पेस्ट करून घेतली. अशी व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे पेस्ट तयार झाल्यावर लगेचच तवा गरम करायला ठेवला. त्याच्यामध्ये शेंगदाणे भाजून घेतले. त्याच्यामध्ये घातलं लसूण आणि मिरची आणि त्यासोबत आलं पण. छान असं तेल टाकून भाजून घेतलं आणि ते मिक्सरच्या भांड्यात काढून घेतलं. आता इथे मी चटणी बनवत होती. त्याच्यामध्ये मग किसलेलं खोबरं, सुकं खोबरं थोडंसं, कोथिंबीर, मीठ चवीनुसार आणि साखर थोडीशी घालून घेतली आणि छान मिक्सरला पेस्ट करून घेतलं. तर त्याच्यामध्ये पेस्ट करताना पाणी घालून घेतलेलं आणि वरून तडका दिला जिरे, मोहरी आणि कढीपत्त्याचा. छान अशी चटणी तयार झाली. मग लगेचच डोसा तवा ठेवला गॅसवर. तो गरम झाल्यावर त्याच्यामध्ये असे छान छोटे छोटे मिनी डोसे करून घेतले आणि मस्त पलटी करून छान आलटून पलटून दोन्ही बाजूनी भाजून असे मुगाचे डोसे पण तयार झाले आणि इकडे चटणी पण तयार झाली. मग चला नाश्ता करायला या पटकन.